जय हिंद एव्हरीवन। SSC GD 2026 फॉर्म भरण्यासाठी फक्त शेवटचे 13 दिवस राहिलेले आहे आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठं ना कुठं अडचण येणार आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट सुद्धा केलं जाणार आहे। जर मित्रांनो तुम्ही खरंच मनापासून तयारी करताय तर मित्रांनो तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट 31 डिसेंबरच्या अगोदर बनवून घ्या। आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आपण बनवले पाहिजे हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर SSC GD चा फॉर्म भरणार असाल किंवा भरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघून घ्या, कारण की मित्रांनो डॉक्युमेंटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे SSC GD मध्ये। जर तुमच्याकडे अपूर्ण डॉक्युमेंट असतील किंवा कुशल डेटच्या अगोदरचे डॉक्युमेंट नसतील तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट केलं जाईल। आणि तुम्ही एक गोष्टचा विचार करा, तुम्ही एवढी मेहनत करता, एवढी प्रॅक्टिस करता, सपोज तुमचा पेपर पास झाला, तुम्ही फिजिकल पास झाले, मेडिकल पास झाले आणि जर तुम्ही एका चुकीमुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर बाहेर निघत असेल, जर बाहेर पडत असेल आणि तुमचं स्वप्न तिथंच वर्दीचं अपूर्ण राहत असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट 31 डिसेंबरच्या अगोदर बनवून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। SSC GD भरतीसाठी 31 डिसेंबरच्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट बनवले असले पाहिजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। पण त्या अगोदर तुम्ही जर SSC GD ची तयारी करताय तर मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक मराठीमध्ये पुस्तक घेऊन आलोय। हे आहे यशोदा पब्लिकेशनचं SSC GD कॉन्स्टेबल बुक, एकदम बेस्ट बुक आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 विषयाची थ्योरी मिळून जाते, प्लस तुम्हाला मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा ह्या पुस्तकामध्ये समावेश आहे। तर मित्रांनो तुम्ही याच्यामधून थ्योरी प्लस तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचा सराव सुद्धा करू शकता। आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे SSC GD चा जर पेपर तुम्हाला पास व्हायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची थ्योरी, बेसिक थ्योरी कंप्लीट करावं लागेल, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे ना, जेणेकरून गणित कसे सोडायचे, रिजनिंग कशी सोडायची, हिंदी व्याकरण कसं असतं, हे सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा ह्या पुस्तकामधून वाचताल तेव्हा तुम्हाला इझिली क्वेश्चन पेपर सोडवता येईल आणि तेव्हाच तुम्ही SSC GD चा पेपर पास होऊ शकता। त्यासाठी हे मराठी पुस्तक तुम्हाला घेणं खूप आवश्यक आहे। आणि मित्रांनो खूप बेस्ट पुस्तक आहे आणि खूप चांगलं पुस्तक आहे। आणि मित्रांनो मराठीमध्ये जर पुस्तक पाहिजे असेल तर यशोदा पब्लिकेशनचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील। याच्यामध्ये तुम्हाला थ्योरी आणि प्लस मागील झालेल्या प्रश्नपत्रिका समावेश भेटतोय, तर नक्कीच ऑर्डर करा। ऑर्डर करण्यासाठी सिंपल स्क्रीनवरती एकदा टॅप केलं तर तुम्हाला इथं प्रोडक्ट दिसून येईल, त्या प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्ही बुक ऑर्डर करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। मित्रांनो बघा, SSC GD 2026 ची जी ऑफिशियल नोटिफिकेशन होती हे 1 डिसेंबरला आली आणि 1 डिसेंबरपासूनच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली। आता त्या नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की तुमचे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कुशल डेटच्या अगोदर, म्हणजे तुमचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट 31 डिसेंबर 2025च्या अगोदर बनवलेले असले पाहिजे। आता याच्यामध्ये बऱ्याच मित्रांचे ऑलरेडी बनवलेले असतील, बऱ्याच मित्रांचे बनवलेले नसतील। आपली जेव्हा पण SSC GD ची नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं कुशल डेटच्या अगोदर तुमचं SC ST OBC EWS कास्ट ह्या चारही कास्टचं सर्टिफिकेट सेंट्रल लेवलचं बनवलेलं असलं पाहिजे। आता याच्यामध्ये बरेच मित्र म्हणतात की SC STचं कास्ट सर्टिफिकेट किती जुनं चालेल। मित्रांनो त्याची काही लिमिट नाही आहे, तुमचं भरपूर जुनं असलं तरी चालेल, फक्त सेंट्रलचं असलं पाहिजे। जर सेंट्रलचं असेल तर तुम्हाला कोणतीही प्रकारची दिक्कत येणार नाही। त्यानंतर OBC, आता याच्यामध्ये मित्रांनो बघा, OBC कास्ट सर्टिफिकेट तुमचं याच्या मागं 3 वर्षाचं जुनं असलं तरी चालतं, फक्त सेंट्रल लेवलचं असलं पाहिजे। आणि मित्रांनो सेंट्रल लेवल म्हणल्यावरती इंग्लिशमध्ये असतं पूर्ण, आणि तुमचं सेंट्रल जर असेल तरच तुमचं तिथं ग्राह्य धरलं जाईल, जर नसेल तर तुम्ही जर तिथं स्टेटचं घेऊन गेले तर तिथं ते चालत नाही, कारण की आपली जी SSC GD ची भरती आहे ही सेंट्रल लेवलची आहे आणि तुम्हाला तिथं सुद्धा सेंट्रल लेवलचं सर्टिफिकेट लागतं। आणि मित्रांनो बघा, जर तुम्ही अजून SC ST आणि OBCचं सर्टिफिकेट काढलं नसेल सेंट्रल लेवलचं तर तुम्ही 31 डिसेंबर 2025च्या अगोदर बनवून घ्या, तुमच्याकडे फक्त शेवटचे 13 दिवस राहिलेले आहे। आता याच्यामध्ये जे आहे EWS, हे EWS कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो बघा जुनं चालत नाही, फायनान्शियलच्या पुढचं आणि 31 डिसेंबर 2025च्या अगोदरचं लागेल। आता याच्यामध्ये बघा EWS कास्ट अशी आहे की तुम्हाला दरवर्षी काढावं लागते आणि त्याचं एक फायनान्शियल इयर असतं, ते फायनान्शियल इयर संपल्यानंतर ते इनव्हॅलिड होऊन जातं। तर तुम्हाला पुन्हा जर काढलेलं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा काढायचं आहे ते, आणि सेंट्रल लेवलचं काढायचं आहे। सेंट्रल लेवलच्या याच्यावर तुमचा फोटो येतो, पूर्ण तुमचं इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट राहत असतं, तुम्ही इथं फोटो पण बघू शकता। मित्रांनो हे आहे आपले 4 कास्ट सर्टिफिकेटचे सेंट्रल लेवलचे सर्टिफिकेट। आता बघा, तुम्ही जर अजून सुद्धा सर्टिफिकेट बनवले नसेल सेंट्रल लेवलचे तर लवकर बनवून घ्या। आता याच्यामध्ये ज्या मित्रांची OBC कास्ट आहे त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा कंपल्सरी लागतो, तर तुम्ही नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं बनवून ठेवा। आणि त्यानंतर याच्यामध्ये सर्व कास्ट डोमिसाईल सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे। आता बरेच मित्र म्हणतील आमच्याकडे जुनं डोमिसाईल आहे ते चालेल का, तर त्याच्यामध्ये 100% चालेल, कारण की SSCच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये डोमिसाईलचा काहीच उल्लेख दिलेला नाही की तुम्हाला ह्या डेटचंच पाहिजे। त्याच्यामध्ये फक्त सांगितलंय तुमच्याकडे डोमिसाईल कंपल्सरी असलं पाहिजे। जर तुमच्याकडे जुनं असेल तरीही चालेल, फक्त डोमिसाईल सगळ्यांकडे असलंच पाहिजे। याच्यामध्ये बरेच मित्र कमेंट करत असतात की आमचं जनरल कास्ट आहे, UR कास्ट आहे, आम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल का, आम्ही जनरल कास्टमधून फॉर्म भरलेला आहे
आम्ही पण सर्टिफिकेट घेऊन जायचं का? तर मित्रांनो बघा, जनरल कास्टमधून ज्या मित्रांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट लागणार नाही, तुम्हाला फक्त डोमेसाईल कंपल्सरी लागेल. तर तुम्ही डोमेसाईल घेऊन जा. बाकी SC ST OBC आणि EWS या चारही कास्टसाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, आता एवढे डॉक्युमेंट तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे जे बेसिक डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. जसं की तुमचं आधार कार्ड, 10वी-12वीचं मार्कशीट, त्यानंतर तुम्ही जर हाय क्वालिफिकेशन जर फॉर्ममध्ये भरला असेल तर तुम्हाला ते सुद्धा सर्टिफिकेट तिथं घेऊन जावं लागेल. त्यानंतर तुम्ही जर NCC मेन्शन केलेलं असेल तर NCC सर्टिफिकेट, तुम्ही स्पोर्ट्स सर्टिफिकेट मेन्शन केलं असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट. मित्रांनो, SSC GD 2026 साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा डॉक्युमेंट, लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. कमेंट करा ज्या मित्रांनी अगोदरच हे डॉक्युमेंट बनवून ठेवलेलं आहे. ज्या मित्रांनी बनवून ठेवलेलं आहे त्यांचं एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही खरंच मनापासून तयारी करताय म्हणूनच तुम्ही आज डॉक्युमेंट बनवलेलं आहे. आणि मित्रांनो, अशीच चांगली प्रयत्न करत राहा. 2026 मध्ये तुम्हाला 100% वर्दी भेटणार आहे. फक्त माघार घेऊ नका आणि चांगली प्रयत्न करा, चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगली रिव्हिजन करा. वेळेवर टाइम टू टाइम रिव्हिजन करा, टाइम टू टाइम प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा एक्झाम इझिली तुम्ही पास होऊ शकता आणि चांगल्या मार्कांनी पास होऊ शकता, जेणेकरून तुमचं फायनल सिलेक्शन सुद्धा होईल. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही अजून सुद्धा 31 डिसेंबरच्या अगोदर डॉक्युमेंट बनवले नसतील तर लवकर बनवून घ्या. आणि जर अजून SSC GDचा फॉर्म भरला नसेल तर लवकर फॉर्म सुद्धा भरून घ्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला पूर्ण माहिती समजलीच असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा मदत होईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.